नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, जो काही तुम्ही टायटल आपल्या म्हणजे थंबनेल आपल्या यूट्यूबचं म्हणजे जे काही व्हिडिओ आहे त्याचं थंबनेल तुम्ही बघितलंच असेल। तर अतिशय दुःखद घटना ह्या तरुण वयामध्ये मुलांकडून घडत आहेत। तर बघा, प्रेम म्हणजे सर्वस्व काय नाही, किंवा आपण कोणावर प्रेम करावं किंवा त्यांनी समोरची व्यक्ती कोणावर प्रेम करावं हे त्याचा मर्जीचा प्रश्न आहे। कोणावरती बळजबरी करून किंवा त्याच्यावरती दमदाटी करून किंवा मला तू प्रेम दे किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो, एकतर्फी प्रेमाचा काही या भविष्य म्हणजे जीवनामध्ये काही त्या अर्थ नाही। तर मित्रांनो बघा, आपला एक मित्र जे काही आता या जे काही ट्रेनिंगमधनं 8 ते 9 दिवसासाठी सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुट्टीसाठी एक आपला SRPF मध्ये भरती झालेला जो काही मित्र होता ट्रेनिंग सेंटरला, तर तो सुट्टीला आला आणि तो सध्या या प्रेम प्रकरणामध्येच तो आपल्या घरामध्ये दोरीने पाशी घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर कारण म्हणजे बघा की त्याची काय जो गर्लफ्रेंड होती त्या गर्लफ्रेंडने ट्रेनिंग सेंटरच्या म्हणजेच ट्रेनिंग सेंटरला असतानाच काही आश्वासन त्या मुलाला दिले होते, किंवा तू भरती हो, मी तुझ्या भरती झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार, किंवा तू जर भरती झाला तर माझी घरची तुझ्याशी लग्न लावून देतील। असं ह्या एकंदरीत सर्व गोष्टीमुळे सर्व मुलाला म्हणजे त्या मुलीने सांगितलं आणि तो मुला काबड कष्ट करून किंवा रात्रचा दिवस करून, किंवा तुम्हाला माहिती असेल जी काही पोलीस भरती मुलं जे करतात ते इतके इमोशनल होतात की मला करायचं आहे अक्षरशः ती सक्सेस पण होतात। आणि तो सुद्धा हा मुलगा सक्सेस झाला आणि SRPF पोलीस भरतीमध्ये भरती झाला। परंतु शेवटी त्या मुलीने त्या मुलाला टांग दिली आणि शेवटी तो मुलगा योगायोग बघा, त्या मुलीचं लग्न मागील रविवारी होतं आणि मुलंही त्याच वेळेस काहीतरी सुट्टीला आले होते, परंतु त्या मुलीने धोका दिला म्हणून तो मुलगा आपले आई वडिलांचे स्वप्न धुळीस मिळून म्हणजे स्वप्न तर पूर्णच केला होता पोलीस होण्याचं, परंतु जे काही आपल्या आई वडिलांना किंवा सुखामध्ये ठेवायचं होतं, म्हातारपणाचा आधार द्यायचा होता, त्या काळामध्येच त्यांनी एखाद्या फडतूस मुलीसाठी त्यांनी आपला जीव गमावला, आत्महत्या केली। तर जे काही आता सध्या बघा ह्या फोटो दाखवतो मी तुम्हाला, हे असले पांचट झार इन्स्टा स्टार जे आहेत त्यांनी पाकी इन्स्टा किंवा आपला महाराष्ट्र बर्बाद करण्याचं काम चालू केलेलं आहे। तर हा अभिषेक साठे म्हणून एक मुलगा आहे, तोही अशाच लपड्यामध्ये हे आपलं आत्महत्या केला, मुलीसाठी आत्महत्या केला, त्या मुलीने सोडून गेला। तर ती मुली सोडून गेली म्हणून त्या मुलीसाठी या मुलाने सुद्धा या जो काही साठे मुलगा आहे त्यांनी सुद्धा छपरी चाळे करून आपल्या इन्स्टावरती असे बरेच रील्स बनवले आणि त्या रील्स मधूनच ती मुलगी त्याच्यावरती फिदा झाली आणि यांच्या काही दिवसामध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि या सुद्धा मुलाने जो काही अभिषेक आहे या सुद्धा मुलाने आत्महत्या केलेली आहे। तर बघा, ज्या वेळेस आपण आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या आई वडिलांसाठी लढतो किंवा झगडतो किंवा त्यांच्या आई वडिलांची आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करतो, ते खरं जीवन। ह्या कुठल्या तर फडतूस मुलींसाठी आपण जर जीव गमावत असेल तर खूप आश्चर्यजनक आणि भविष्यामध्ये खूप धोकादायक ही घटना अशा घडू नये। कारण आईबापांच्या स्वप्नासाठीच आपण जन्माला येतो किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या जगात वावरतो, किंवा अशा जर कुठल्या जर मुली तुम्हाला फसवत असतील किंवा तुम्हाला आश्वासन देत असतील तर ते आश्वासन घ्या, सोडून द्या, ह्या कारण नाही का ह्या कारण सोडा, पण इमोशनल मात्र होऊ नका। कारण का बघा, त्याची मजबुरी असते किंवा त्याचा मानसिकता असते, आपण त्यांना अडवू शकत नाही की त्यांच्यावरती बळजबरी करू शकत नाही की तू नाही, मला तूच पाहिजे असं करू शकत नाही। बघा, अजून सुद्धा मुलांना मी सांगतो जे का आपले पोलीस भरती करणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी मी अजून एक मोठाचा सल्ला देतो। बघा, अशा मुलींच्या नादी लागण्यापेक्षा तुमचे जे काही 24 तासामधले एक 7-8 तास झोपीला जरी गेले तर तुम्ही आपलं जे काही टोटल टार्गेट आहे ते आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घालवा। रात्रंदिवस अभ्यास करून ग्राउंड करा, कारण का अशा फालतू गोष्टीमध्ये वेळ घालू नका। इतकाच वेळ होता। जय हिंद।